केंद्र सरकारकडून आज जातनिहाय जनगणनाची घोषणा करण्यात आली आहे। त्यामुळे एका प्रकारे ओबीसी संघटनेकडून आनंद व्यक्त केला जात आहे। या ठिकाणी फटाके फोडून आनंद व्यक्त केला जात आहे। या मागणीसाठी ओबीसी संघटनेने बहुत पुढे पाठपुरावा केला। अशोक जीवतोडे, प्राध्यापक अशोक जीवतोडे यांनी पाठपुरावा केला। आपल्यासोबत बोलण्यासाठी प्राध्यापक अशोक जीवतोडे जे आहे, आपण कशा प्रकारे मागणी केली ती आज सरकारने ती मागणी पूर्ण केली आहे काय सांगा? आमच्या ओबीसी सर्व देशभरातील ओबीसी संघटनांची ही जुनी मागणी आहे की या स्वतंत्र भारतामध्ये सर्व जातींची जातनिहाय जनगणना व्हावी। आणि त्यामुळे आज केंद्र सरकारने जी जातनिहाय जनगणनेची घोषणा केली, त्या घोषणेचं स्वागत करण्यासाठी, त्या केंद्र सरकारचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही सर्व ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते, मग विद्यार्थी संघटना असो, राष्ट्रीय ओबीसी महासंघ असो, इतर चळवळीतील सर्व संघटना या ठिकाणी एकत्र येऊन केंद्र सरकारचे अभिनंदन या ठिकाणी आम्ही करीत आहोत। ही आमची जुनी मागणी आहे आणि ती जुनी मागणी 70 वर्षानंतर मागील काँग्रेस सरकार असो किंवा इतर सरकारांनी जी मागणी पूर्ण केली नव्हती, ती मोदी साहेबांनी ही मागणी पूर्ण केल्याबद्दल केंद्र सरकारचे या ठिकाणी आम्ही अभिनंदन करीत आहोत। याचा काय फायदा होणार नेमकं सगळ्याला? केंद्रामध्ये जर जातनिहाय जनगणना स्वतंत्र भारतामध्ये झाली तर प्रत्येक जातींची लोकसंख्या या ठिकाणी केंद्र सरकारला माहीत होईल। प्रत्येक जातीमध्ये जे मागासलेल्या जाती आहेत त्या सर्व जातींना योजना आखून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजना त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य अतिशय चांगलं होईल। त्यामुळे सर्व ओबीसी लोक या ठिकाणी खुश झाले आहे आणि केंद्र सरकारचं या ठिकाणी आम्ही अभिनंदन करीत आहोत। तर या ठिकाणी आपण बघू शकतो की केंद्र सरकारच्या या निर्णयामध्ये ओबीसी संघटनेमध्ये एक आनंदाचे वातावरण आहे आणि त्याच्यामुळे इथे एक जल्लोष देखील केला जात आहे। निलेश जहाट, TV9 मराठी, चंद्रपूर।